नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे धुळ्यातून. धुळ्यातील भाजपला मोठं खिंडार पडल्याचं पाहायला मिळते. आमदार जयकुमार रावल यांचे निकटवर्तीय कामराज निकम यांनी आता तुतारी हातात घेतली आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिंदखेडा विधानसभेचे विद्यमान आमदार माजी मंत्री जयकुमार रावल यांचे निकटवर्तीय असलेले आणि धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असलेले कामराज निकम यांनी आपल्याच आमदाराच्या विरोधात झेंडा हाती घेतलाय आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमध्ये आज होणाऱ्या कार्यक्रमात पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत आपण या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती कामराज निकम यांनी शिंदखेडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. नाही, त्यांची दहशतच एवढी आहे. त्यांच्या विरोधात कोणी आवाज गेला का ते त्यांचा स्वभाव एकदम चिडचिड होऊन गेलेला आहे. त्यांना विरोध बिलकुल सहन होत नाही. ते स्वतःला राजा समजतात, परंतु राजासारखं वागत नाही आणि त्यांच्या स्वभावाला कंटाळून सगळे लोक बघून घ्या तुम्ही. या विधानसभे येईपर्यंत भारतीय जनता पार्टी शिंदखेडा विधानसभा क्षेत्रात खाली होऊन जाईल. बऱ्याच लोकांना तुम्हाला प्रूफ देतो. कलमाडीच्या सोनूला टाकलं, आमच्या नानासाहेब देशमुखांना टाकलं, मांडरच्या वकिलाबांना टाकलं. दररोजचा कार्यक्रम चालू आहे. मला धमकी आलेली आहे की तुझे दोघी मुलं आणि तू जेलमध्ये राहशील, कायमचा निघणार नाही जर पक्ष सोडून गेला आणि मला सोडून गेला तर. माझी तयारी जनतेचा आवाज उठवण्यासाठी, शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी जेलमध्ये जाण्याची माझी तयारी. आम्ही ते करणार. पक्षाच्या वरिष्ठांकडे आपण तक्रार केली होती का जयकुमार रावल बोला? पक्षाच्या वरिष्ठांकडे जयकुमार रावल यांना भारतीय जनता पार्टीमध्ये यायला फक्त 20 वर्ष झालेले. त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टी ना सत्तेत होती, ना राज्यात होती, ना देशात होती. परंतु तू या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्र भाऊंना भेटण्याच्या वेळ आला, देवेंद्र भाऊ मला प्रामाणिकपणे नावानिशी ओळखतात, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु इथले जे स्थानिक आमदार आहेत ते इतके हट्टी आहेत की ते कोणाचा ऐकूनच घेत नाही, कुणाचंच ऐकून घेत नाही. म्हणून आम्ही शेवटी ठरवलं की त्यांना सोडलेलं परवडेल. त्याच्याशिवाय या मतदारसंघाचा विकास होणार नाही, शेतकऱ्यांचा विकास होणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर जाण्याचा मी निर्णय घेतला. गेल्या 32 वर्षांपासून तुम्ही भाजपमध्ये होत्या, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही आज काय पक्ष सोडताय? मी वेळोवेळी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की शिंदखेडा विधानसभा क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा उहापोह आहे की इथं पिण्याला पाणी नाही. 100 गावं आज सुद्धा पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत आणि सिंचनाचा मोठा प्रश्न या इथं निर्माण झालेला आहे. परंतु तापी नदीला एवढं पाणी असताना, सारंगखेडा सारखा बॅरेज भरलेला असताना आम्ही ते पाणी शेतापर्यंत पोहोचू शकलो नाही. स्वर्गीय अण्णासाहेब यांच्या काळात ज्या लिफ्ट तयार झाल्या होत्या त्या 20 वर्षात आम्ही कार्यान्वित करू शकलो नाही. सोन्यासारखा पिरियड या मतदारसंघाला 3 वर्ष मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं, तेव्हा सुद्धा आम्ही शेतापर्यंत पाणी पोहोचू शकलो नाही. या गोष्टी झाल्याच नाही आणि पुढे सुद्धा होणार नाही. त्यांचं तत्व शेतकऱ्यांशी प्रामाणिक नाही, त्यांची निष्ठा शेतकऱ्यांशी प्रामाणिक, म्हणून मी हा पक्ष सोडला. कारण मी स्वतः एका शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे या गोष्टी माझ्याकडनं बघवल्या गेल्याने म्हणून मी सोडलं.